अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावचे जवान संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण आलं। थोड्याच वेळात त्यांच्यावर ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयाच्या मैदानात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद झाले। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी मनोज गाडेकर आता आपल्या सोबत आहेत। मनोज, आपले प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडे जाऊयात। मनोज, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? शहीद जवान संदीप गायकरांवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। अखेरचा निरोप दिला जाणार आहे। दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण आलंय। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडून। मनोज, ग्राम परिक्रमा जी आहे ती सुरू आहे आणि संपूर्ण गावं जी आहेत, आसपासची खेडे सगळे कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहेत। शहीद जवानाचा एकीकडे अभिमान जो आहे तो सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। कुठेतरी दुःख आहे, मात्र त्यासोबतच देशसेवेत आपला हा सुपुत्र शहीद झाला याचे देखील समाधान या सर्व ग्रामस्थांच्या, महिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। मोठा शोक जो आहे या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर कालपासूनच जेव्हा ही वार्ता आली की संदीप गायकर यांचा दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला, त्यानंतर या शहीद जवानाच्या प्रति सन्मानार्थ गाव लगेच बंद करण्यात आलं आणि त्यानंतर आजही गाव कडकडीत बंद आहे। जे सर्व स्तरातली मंडळी जी आहेत ती आता अंतिम दर्शनासाठी पोहोचलेली आहे। थोड्याच वेळात संदीपवर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। हे सह्याद्री विद्यालय आहे। खरं तर याच विद्यालयामध्ये संदीपचं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर तो आर्मीत सहभागी झाला। गेल्या 14 वर्षापासून तो देश सेवेत आहे आणि जम्मू काश्मीर ते किश्तवाड़ सेक्टरमध्ये दहशतवाद्याच्या चकमकीत त्याला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। हे जे सर्व ग्रामस्थ आहेत ते एकवटले आहेत आणि जे कुटुंब आहे ते देखील शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांची पत्नी असेल, आई असेल, त्यासोबत जे नातेवाईक आहेत त्यांचा अश्रूचा बांध जो आहे तो फुटलेला पाहायला मिळतोय आणि काही वेळातच आता शहीद जवान संदीपवर अंतिम संस्कार केले जाणार आहेत। दुःख नक्कीच आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर की गावचा सुपुत्र शहीद झालाय, पण तो देशासाठी कामी आलेला आहे, त्यामुळे एक अभिमान देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय। पण नक्कीच गायकरांच्या कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर या माध्यमातून कोसळला आहे।